जागीरदार होते. हा आता काय नाही, जागीरदारही नाही आणि ना बायकोचा चांगला नवरा सुद्धा होता आला नाही तुम्हाला. कशाला तोंड बंद देतं उचकायला लावता पप्पा? मग काय भिका मागून खाल्ले काय तिने आतापर्यंत? काय करून बोंब पाडली तुम्ही? साधं तुमच्याच्याने घर नीट बांधता आलं नाही, सगळं विकून तर खाल्लं. शोभतं का पोरीने असं बापाला आवाज वाढून बोलणं? अहो काय गरज होती तिला घराच्या बाहेर हाकलायची? अगं पण तिने तरी काय सांगायची गरज आहे मला, मी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे? सगळं हातात देते मी त्यांना. अहो उद्या यांचं काय चुकलं ना, मी यांना बोलणार आहे का? तर शेवटपर्यंत यांना मी आहे आणि मला हे आहेत. मग तुमचं काय चुकल्यावर आईने नाही सांगायचं, मग कुणी सांगायचं? असं कसं म्हणता तुम्ही डायरेक्ट? आणि तुम्ही तुमची पायरी चुकली म्हणल्यावर तुम्हाला दाखवायला असता रस्ता तुमची बायकोच आहे ना, का दुसरं कोण येणार आहे तुम्हाला सांगायला? दुसरं आलं तर तुम्ही मुस्काडता आणि बायकोच जर घराबाहेर हाकलली तर? अगं पण गावातला एवढा मोठा पुढारी आहे मी, अध्यक्ष आहे, आता मला बायको शिकवणार का? काय पुढारी आहे? काय अध्यक्ष आहे? कशाचे अध्यक्ष आहे तुम्ही? हा अहो मला तरी मला लय जणांनी सांगितलंय तुझा बाप तिथं 10 रुपयाला असतो, जरा सांगत जा कमी पे. मी बोलले आजपर्यंत एक शब्द तुम्हाला? आले तुमच्या दारात त्या कारणावरून? आज काय आले तुम्ही माझ्या आईला घराच्या बाहेर हाकललं, उद्या आमच्या दोघांच्यात असं झालं ह्या माणसाने मला घराबाहेर हाकलल्यावर मग मी काय करायचं?